परशुदादांबद्दल जो काही निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे, पण सुगंधाचं काय? तिचं काय म्हणजे? स्वतःला त्याची बायको म्हणवते ना, मग त्याच्याबरोबर राहायला नको? अमृता पण हेच म्हणत होती. सुगंधाचा काय दोष? मला एक कळत नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून तिची तळी उचलून का धरली एवढी? काय एवढी किंमत देता तिला? या एकूण प्रकरणाला खूप महत्व दिलं असं नाही वाटत तुला? जसं तुम्ही म्हणाल तसं. मला फक्त एवढंच वाटत होतं की ते दोघं इकडून गेल्यानंतर जीवचं कसं होईल. जीव आता आपली मुलगी आहे, आपल्या होणाऱ्या बाळाची मोठी बहीण. सुमित्राची शेवटची आठवण. आपल्या बाळापेक्षा जास्त काळजी घेऊ आपण हिची. दोघं एकत्र येऊ आणि शत्रूवर वार करू. तुमचं ठीक आहे हो, तुम्ही कसेही असलात तरी शेवटी किल्लेदार आहात, त्यामुळे तुम्हाला सहन करावंच लागेल. पण ती 1.5 दमडीची तुमची बायको, तिचं काय करायचं? जे काय वाटेल ते करो, काय फरक पडत नाही. तशी मला पण लई डोई जड झाली ती. जानकी वहिनी, वामनराव आणि साहेबांमध्ये काही बिनसलंय का? नाही म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये तसं जाणवतंय. पाकनीस काका, तुमच्यापासून घरातली कुठलीच गोष्ट लपून राहिली नाहीये. तुम्हाला जे वाटतंय ते खरं आहे. नक्की झालंय काय? कारण साहेबही मला काही बोललेले नाहीये. सुमिताईचं जेही काही झालंय ते परशुदादांमुळे झालंय असं वामनदादांना वाटतंय, आणि त्यामुळे त्यांचं असं मत आहे की परशुदादांना शिक्षा झालीच पाहिजे. मला असं वाटतं की यामध्ये वामनरावांचं काही चुकीचं मत नाहीये, पण ही वेळ चुकीची आहे. कारण आता या परिस्थितीमध्ये साहेब कुठलीच चूक करणार नाही. महिला मला म्हणाली होती सिनेमात काम देईन, हिरो करीन. सिनेमात काम सोडा, कधी तुम्ही लोकांनी मला सिनेमा बघायला तरी नेलं का? तिथं माझं मला झालंय थोडं, तुझ्यासाठी पिक्चर काढत बसू काय मी आता? ते तुझं तू बघायचं. लवकरात लवकर परशु शेठची काहीतरी बोल आणि माझं काम कर, नाही तर स्वतः जाऊन मी तुझं भांड फोडीन या घरात. हा शंभू, तुम्ही म्हणला होता ना जेवणासाठी माणूस आण म्हणून, त्यासाठीच आणलं याला. नरसाळ्या, तुला बाई आणायला सांगितलं होती की नाही मी? या थेरड्याचं काय थेरड घालू रे? पण साहेब, बाई नाही मिळाली कुठे एवढे अर्जंट, म्हणून आणला मी याला. हा पण साहेब, हा स्वयंपाक फार छान बनवता. तुम्ही फक्त त्याला एक संधी देऊन बघा. होय साहेब, एकदा संधी द्या. मी शिरा, पोहे, चपाती, भाकरी, भाजी, पुरणपोळी सगळं बनवतो. आणि रातच्याला काही वेगळं लागलं तर ते बी बनवतो मी. सगळं येतं मला बघा. कशी झाली तुमची ट्रिप? ठीक झाली, कारण अगं मनासारखं असं काहीच घडलं नाही. पण हरकत नाही, ऍटलीस्ट त्या निमित्ताने तरी गावी जाणं झालं, हेच एक वेगळं. पण मनासारखं काय झालं नाही म्हणजे? फक्त रमावतीला गेल्यावर मला तिथलं पाणी बाधलं, आणि मग अंथरुणावर जी काही पडले ती तिथून उठून अशी कशी बशी इथे आली. हो, त्या जानकीचं पोरग तिच्या पोटातच नेलं पाहिजे ना, असं काहीतरी करायला पाहिजे ना आता. ये पोटातली पोरं मारायची मला काही छंद आहे? वाटेल ते सांगते, तुझं तू बघ काय करायचं ते, नाहीतर मर तिकडे. आऊ, काय पण बडबडती आपली. कुणाचं पोर पाडायचा विचार दिसतोय का? पाहिजे तर मी तुम्हाला मदत करतो. मी तुम्हाला म्हणलं ना की मी पहिले एका वैद्याकडे कामाला होतो, तिथं बरंच काही शिकलो. माझी वहिनी आहे की नाही, तिच्या बी पोटातलं पोरं पाडायचे. देऊ शकतो काय औषध? देणार देणार. हाताला का सुटले? एका हातानं औषध, एका हातानं पैका. उद्याच घेऊन येतो की. या 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 महिला